नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तो मंडळी आजचा प्रवास असणार आहे आपल्या साई पूजा या ट्रॅव्हल्सने, तो म्हणजे मुंबई ते कोकण। तो मंडळी आज आपण जाणार आहे परत एकदा कोकणमध्ये, तो पण असणार आहे प्रवास आपला साई पूजा ट्रॅव्हल्सने। आपण आलो आहोत काशीमिराजवळ। आपल्या काशीमिराला आपण बस पकडणार आहे। बसचा टाईम आहे 4:50 तर बघू मी लवकर आलेलो आहे। बघू शकता इथे आहेत आपण काशीमिराला। हा रोड येतोय, बस जिथे दिसते हा रोड तो काशीमिरावरना हा जातो दहिसरला। बघूया आता बस कधी येते आणि आपला प्रवास बस आली की चालू करूया। चला मंडळी, बस येण्याकरिता तर अजून अर्धा तास आहे। तर बोललो काशीमिराला उभं राहण्यापेक्षा मी बोललो मंदिराजवळ बसूया। तिथे हनुमानचं एक मंदिर आहे, बोलूया मंदिरात जरा सावळीत बसूया। फायनली मित्रांनो आपली गाडी आलेली आहे, बघू शकता। सिक्स 465 असा नंबर आपल्या गाडीचा। चला आलेली आहे गाडी। मित्रांनो बसमध्ये तर आलेलो आहे, गाडी पोचली आहे काशीमिराला 4:27 बसमध्ये बसल्या पुढे आपण जाऊ कॅबिनमध्ये, सगळं तुम्हाला सांगतो। काशीमिराला गाडी आली आहे 4:27 एंट्री केल्यावर असा इंटेरियर आहे, बघू शकता। वरती आहे स्लीपरची सीट, 2x1 अशी गाडी आहे। वरती ही आपली सिंगल सीट आहे स्लीपरची आणि खाली सिटिंगला गाडी आहे आणि आपली पहिली सीट आहे ही A1 आपण बुक केलेली आहे, कारण की आपण करणारे व्हिडिओ शूट। तर गाडी विरारवरनाच आलेली आहे भरून, आणि गाडी ऑनलाईन बघितली ना तो पूर्ण पॅक होती। आता बघू सीट कुठपर्यंत भरतात। परेलला तर गाडी जाणारच आहे, परेलला जास्त आपण इन्फॉर्मेशन घेऊ। तर गाडी आलेली आहे बोरिवलीला, आणि गाडी जशी आली ना तुम्हाला मी गाडी दाखवली नाही। आता बोलू गाडी दाखवते, बोरिवलीला थांबली आहे। तर पाहू शकता ही आहे आपल्या कोकणातली एकमेव अशी गाडी, जी गाडी बुक करण्यासाठी आपल्याला खूप वेट करावा लागतो, कारण की गाडी जास्त आपल्याला भेटत नाही। याच्या सीट पूर्ण पॅक असतात, आणि गाडीचा हा फ्रंट व्ह्यू बघू शकता साई पूजा। मंडळी बोरिवलीला गाडी थांबली आहे ना म्हणून सिनेमॅटिक काढून घेतलं, कारण की पुढे जाऊन आता होणार आहे काळोख, तर आपल्याला गाडी व्यवस्थित दाखवायला भेटणार नाही। त्याच्यामुळे बोललो गाडी जर थांबलेली आहे तर सिनेमॅटिकमध्ये शूट करून घेऊया। गाडी बघा ना बाहेरूनच कडक वाटते यार, आणि आज नशिबाने सीट भेटलेली आहे। तो बोललो सीट भेटली आहे तर आज साई पूजाचा संपूर्ण व्हिडिओज करून टाकूया। चला आता पुढचा प्रवास आपण बघूयाच। गाडी जाईल परेलला पण आपण जास्त इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया। सो मंडळी बघू शकता ती गाडी ना स्लीपरची आहे, आणि ही गाडी आपली साई पूजाची सिटिंगची आहे। दोन्ही गाड्या एकत्र आल्या आहेत बोरिवलीला। मला दाखवतो सिटिंगची गाडी अशी आहे बघा। तर ही गाडी साई पूजावाल्यांची सिटिंगची, आणि ती सिटिंग प्लस स्लीपर अशी 2x1 गाडी आहे। आणि आज दोन्ही गाड्या आपल्याला बघायला भेटलेल्या आहेत, बघू शकता। दोघी बहिणी एकत्र आलेल्या आहेत, ते पण बोरिवलीला। एक स्लीपर एक नॉन स्लीपर। तो मंडळी तुम्हाला एकदा ना गाडी पूर्ण दाखवतो। मग अशी पॅसेंजर होते म्हणून मला गाडी दाखवता आली नाही, तर पॅसेंजर नाही तर आपण तुम्हाला गाडी पूर्ण दाखवतो। सो मंडळी बघू शकता अशी आपली सिटिंग प्लस स्लीपर अशी बस आहे, 2x1। वरती स्लीपर खाली सिटिंग। सीट वगैरे तर साई पूजाच्या गाडीच्या कशा आहेत तुम्हाला माहितीच आहे, एकदम कम्फर्टेबल आहे। स्लीपर तर बघायलाच नको यार। लाईटचा होल्डर दिलेला आहे, चार्जिंग पॉईंट देखील दिलेला आहे। इकडे पण सेम तसंच आहे, वरती बघू शकता चार्जिंग पॉईंट देखील दिलेला आहे। कारसारख्या सीट आहेत, आणि ती तुम्ही बॅग किंवा बॉटल ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे। सेम सिटिंग तर सर्व गाड्यांच्या सेमच असतात।
बघू शकता प्रत्येक सीटमध्ये ना, प्रत्येक सीटच्या इथे असे नंबर देखील लिहिलेले आहेत. असे नंबर बघून तुम्ही सीटावर बसू शकता. मंडळी वाजलेत 5:13 आणि गाडी आलेली आहे कांदिवलीला स्टॉपवर थांबलेली आहे. बघा इथे पण पॅसेंजर येत असतील म्हणून गाडी थांबलेली आहे. कांदिवलीवरनं सुटणार गाडी जाणार आणि ही गाडी आहे ना विरारवरनं येते. विरारवरनं गाडी येते काशीमिरा ते बोरवली बँड्रा करून दादर, मग परेलला थांबते गाडी. परेलला गाडीची पूजा वगैरे होते. किशोर सर आपले किशोर मुद्राज जे सर आहेत, जे साई पूजाचे मालक आहेत, ते परेलला गाडीची पूजा करतात आणि परेलला थेट गाडी निघते सायन मार्गी पनवेलला. तो अशा गाडीचा रूट असणार आहे. सो मंडळी गाडी आता पोचलेली आहे. वाजले आहेत 5:25 गाडी पोचलेली आहे मालाडला. सो मालाडला पॅसेंजर आले आहेत, सामान वगैरे भरत आहेत. आपल्या उपनगराची शान म्हणजे जोगेश्वरीला आपण आलेलो आहोत आणि आज आपला प्रवास साईपूजाच्या कॅबिनमधून होत आहे. होऊ शकता जोगेश्वरीला ट्रॅफिक थोडंसं आहेच, रोड एवढा खाली नाही आहे. जोगेश्वरीच्या मातेचा आशीर्वाद घेऊन आपला प्रवास आज सुरुवात करत आहेत जोगेश्वरीवरून. चला तर मित्रांनो, जोगेश्वरीवरनं गाडी ना निघालेली आहे आणि आपण ना कधी पण प्रवास करतो तेव्हा इव्हनिंगला गाडी जे चालवतात ना त्यांच्याशी गप्पा मारायला भेटत नाही आपण, कारण की येतो आपण पेन नंतर पुढे. त्याच्यामुळे आज थोडा गप्पा मारायचा प्रयत्न करूया. दादा तुमचं नाव काय आहे? काय बोललात? विपिन सावंत. ओके, दादाचं नाव विपिन सावंत आहे. दादा गाडी तुम्ही विरारवरनंच आणली आहे ना पूर्ण? आता तुम्ही कितपर्यंत चालवणार आहे? पनवेलपर्यंत. ओके, दादा पनवेलपर्यंत गाडी चालवणार आहे. दादा तुमचं नाव काय? आपलं नाव अवी भोसले. काय बोललात? अवी भोसले. ओके, तुम्ही कितपर्यंत असणार आमच्यासोबत? मी आता कदाचित चेंबूर. ओके, ठीक आहे. तो दादासुद्धा विरारवरनंच आलेला आहे आणि दादाची माझी दुसरी भेट आहे. ॲक्च्युली त्याला आठवत नसेल पण मला आठवतं आहे, आम्ही परेला पण एकदा भेटलेलो आहे. कारण की कसं माहिती आहे मित्रांनो, आपण दररोज प्रवास करतो ना, तर आपल्याला पेन नंतर आपल्या ड्रायव्हर दादाशी बोला किंवा त्यांच्यासोबत प्रवासी असतो त्याच्यासोबत आपल्याला रात्री बोलायला भेटतं. तर आज बोलो साई पूजाचा प्रवास करतो आहे आणि आपण लवकर बसलेलो आहे आपण कॅबिन व्ह्यूमध्ये. तर बोलो दादांशी गप्पा मारूया, दादांचं नाव पण विचारूया. ओम नमः शिवाय. पण गाडी आली आहे पुढे. साई पुण्यामधून बोलत होता. परेलला बसणार होता. हो ठीक आहे, बोला 7:30. बँड्रा म्हणजे हात कुठे तो? हॅलो, पनवेलला येतं 9 वाजेपर्यंत. आज इकडेच पॅक आहे मुंबईत, म्हटल्या लवकर येईल. आज मुंबईतूनच पॅक आहे, थोडं काय पिकअप नाही पर्यंत. गाडी
सो मंडळी संध्याकाळचे 6:22 झाली आहे आणि थोड्याच वेळात गाडी पोचेल परेलला. परेलला गाडी पोचल्यावर पूजा वगैरे होऊन गाडी निघणार 7ला परफेक्ट आपल्या कोकणच्या दिशेने. तोपर्यंत आपण जाणून घेऊया हा रूट गाडीचा कसा आहे. गाडी विरारला निघाली, गाडी आली काशीमिराला, काशीमिरावरून बोरवली जोगेश्वरी करून आता येते गाडी दादर करून, दादर वेस्टवरनं गाडी आली आता परेलवर. तर दादाला एक विचारूया, दादा आम्ही दादा ही गाडी तराळ्यानंतर कशी जाते? हां तराळ्यापर्यंत तर आपली लांजा वगैरे करत जाते, त्याच्या पुढे मग त्याच्या पुढे आपण नांदगाववरून राईट मारतो. ओके. देवगड करून आचरा. देवगड करून आचरा म्हणजे शेवट स्टॉप हिचा आचरा. आचरा आहे. तो मंडळी बघू शकता साईपूजाचा शेवटचा स्टॉप हा आचरा आहे. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, साईपूजा गाडी कुठे जाते कशी जाते सगळ्यांना माहितीच आहे. बट जे कोणी साईपूजेने प्रवास केला नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर साईपूजेने प्रवास करायचा असेल तर आपल्या स्क्रीनवर नंबर खाली येत असेल, या नंबरवर तुम्ही जाऊन फोन करा किंवा ऑनलाईन बुकिंगसुद्धा होते. ऑनलाईन बुकिंगची डिटेलसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही किती वर्ष झाले इथे साईपूजावर आहात? 6 महिने झाले तुम्ही साईपूजावर. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे साईपूजाचा? चांगलं आहे, सगळी चांगलं ओके. रेग्युलर गाड्या आहेत. हां गाडी रेग्युलर असू दे, सीझन असू दे, रेग्युलर गाड्या आहेत. बरोबर. रेग्युलर म्हणजे गाडी असल्याकारणाने आपल्याला रूट पण भेटतो. हो. जे मेन म्हणजे कसं असतं मित्रांनो, आपण जे काही काम करतो ते आपण फक्त पैशासाठी करतो आणि कसं रेग्युलर गाडी जेव्हा रूटवर चालते तेव्हा आपल्याला रेग्युलर पैसेसुद्धा भेटतात. बरोबर ना दादा? हो. तो तुमचा एक्सपिरियन्स साईपूजावर चांगलाच आहे. हो चांगलं. तो मंडळी मी एक पॅसेंजर म्हणून पण सांगेन, साईपूजाचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी पण खूप चांगला आहे. माझा पहिलाच प्रवास नाही आहे साईपूजाचा. मी खूप वेळा साईपूजाने प्रवास केला आहे, पण यूट्यूबमध्ये आपला हा पहिला प्रवास असणार आहे साईपूजाचा. कारण की मी साईपूजाने जात होतो पण कधी व्हिडिओ नाही केला आहे. आज पहिल्यांदा आपला साईपूजाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि या साईपूजाचा कॅबिन व्ह्यू कसा आहे हे नक्की एकदा सांगा. तो मंडळी गाडी आता आलेली आहे परेलला. वाजलेत तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 6:58 आणि आता थोड्याच वेळात गाडीची पूजा करतील किशोर सर आणि गाडीच थोड्याच वेळात आपल्या कोकणच्या मार्गाला निघेल. सो मंडळी बघू शकता किशोर मुद्राज सर आलेले आहेत. गाडी साईपूजा गाडीचे मालक आहेत हे. आता गाडीची स्वतः पूजा करणार आणि कोकणच्या मार्गाला गाडी सोडणार. सो मंडळी परेलवरनं गाडी निघालेली आहे. वाजले आहेत संध्याकाळचे 7:15. तिरुपतीचा प्रसाद आहे ना? सो मंडळी साईपूजाच्या कॅबिनमध्ये बसलो आहे. गाडी आली आहे परेलला आणि पाहू शकता तिरुपतीचा प्रसाद देखील आपल्याला भेटलेला आहे. दादा तुमचं नाव नाही विचारलं मी. तुमचं नाव? अंकुश. सॉरी तुमचं नाव नाही विचारलं मी. तर अंकुश दादा पण आपल्यासोबत आहेत. बघू शकता तिरुपतीचा प्रसाद पण आहे. तिरुपतीचा प्रसाद खाऊन आपल्या कोकणाच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे, ते पण साईपूजाच्या कॅबिन व्ह्यूमधून. हॅलो यावी चालला का तू? हो बाबा. चल दादा भेटूया बाबा. हां तर आवी दादा पण आता चाललाय. दादरपर्यंत गाडी आली आहे. हो चालेल. बोल नंबर बोल. दादरला गाडी आली आहे. 77111. चलो हां दरवाजावर आहे. अंकुश दरवाजावर बंद. सो मंडळी दादरचा ब्रिज गाडी चढलेली आहे आणि आता आपण पुढे जाऊ. आता गाडी जर साईन मार्गी जाईल ना दादा? गाडी साईन मार्गी जाईल.
गाडी जाईल साहिल मार्गी. आता अभिदादा तो उतरला आहे. आता आपल्या 2 दादा आहेत, त्या 2 दादांसोबत आपला प्रवास चालू आहे. तर मित्रांनो सांगतो मी वाशीपर्यंतच फक्त पुढे असणार आहे. नंतर जाणार आपल्या सीटवर, थोडा आराम करायचा आहे कारण की आपली झोप पूर्ण झालेली नाही. थोडं झोपू आपण. जर कशेडी टनलपर्यंत जाग आली तर आपण नक्कीच पुढे येऊ. तुम्हाला कशेडी टनल पण दाखवतो. पण तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, तुम्हाला मी माणगाव ते कशेडी टनल दाखवलं आहे पूर्ण. सो मंडळी बघू शकता ट्रॅफिक, तुम्ही बघू शकता मुंबईचं ट्रॅफिक किती आहे. आणि या ट्रॅफिकमधून आपले हे दादा गाडी व्यवस्थितरित्या काढतायत. मित्रांनो सांगतो तुम्हाला, मुंबईच्या ट्रॅफिकमधून गाडी चालवणं खरंच खायचं काम नाही आहे. पण एवढी भली मोठी गाडी सांभाळून ते चालवतात. मी मगाचपासून त्यांची ड्रायव्हिंग बघतो आहे. एकदम व्यवस्थितरित्या आपली गाडी समजून ते गाडी चालवत आहेत. तर विपिन दादासाठी नक्की एकदा लाईक करा आणि कमेंटमध्ये विपिन दादाचं नाव पण लिहा आणि थम्सअपची चिन्ह पण टाका. खरं त्यांची ड्रायव्हिंग मी आता बघतो आहे. काशीमेरापासून बसलो आहे मी, बघतो ते एकदम ते सांभाळून गाडी चालवत आहे. जशी आपली स्वतःची गाडी आहे ना तशीच ते चालवत आहेत. आपण जेव्हा बारकी गाडी चालवतो आपण एवढ्या ट्रॅफिकमध्ये नाकी न होतं. सो मंडळी गाडी आली आहे डिझेल भरायला. बघू शकता गाडी लागली आहे इथे डिझेल भरायला. आणि इथे लागली आहे सानवी, तिकडे लागली आहे पिंपलेश्वर. सो गाडीला पण भूक लागलेली आहे. गाडी आली आहे डिझेल भरायला. थोड्याच वेळात आपण जाणार आहे पेनला जेवायला. वाजले संध्याकाळचे 9:54. थोडीशी गाडी उशिरा झालेली आहे. सो मंडळी गाडी आली आहे मिलन पॅलेसला. बघू शकता गाडी इथे लागलेली आहे. आणि समोर बघताय ती आपली बोरिवली देवगड. सो मंडळी नक्की कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ या गाडीचा पाहिजे का. कारण की मी ना आता या टायमाला मी बोरिवली देवगडनेच येणार होतो. पण गाडी पूर्ण पॅक आहे. गाडीची सीट अवेलेबल भेटलीच नाही. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट या व्हिडिओ करायचा का. आपण या नेक्स्ट बोरिवली देवगड गाडीचा नक्कीच करू. चला हॉटेल मिलन पॅलेसला गाडी आलेली आहे. आज तर आपण तिकडे जेवणार नाही. आज टिफिन आणलं आहे. मस्त सगळी टिफिन खोलणार आणि पोटभर जेवणार आहे. चला फायनली मित्रांनो तराळ्यामध्ये आलेलो आहे मी. आता थोड्याच वेळात तराळ्या येईल आणि तराळ्यामध्ये उतरणार आहे. वाजले सकाळचे 7:16 झाले आणि भरपूर जण आहेत तराळ्यात उतरणारे आज. ऑफकोर्स कोकणातली धावणारी आपली ब्रँड साई पूजा या गाडीने सगळेच प्रवास करतात आणि आपल्या तराळ्यातले भरपूर जण आहेत.
चला विपिन दादा चला भेटू लवकर जा दादा चला हो परत बरोबर भेटूया. सो फायनली मित्रांनो आलेलो आहे मी आणि भाऊ गाडी बघू शकता साई पूजा आणि इथे पप्पा पण घ्यायला आलेले आहेत. सो फायनली मित्रांनो तराळामध्ये पोहोचलेलो आहे. आता थोड्याच वेळात आपण जाऊ फणसगावमध्ये. पप्पा आणि संदेश आपल्याला घ्यायला आलेला आहे आणि गाडी बघू शकता आली आहे टायमावर. येत बसत सो गाडी आलेली आहे टायमावर बरोबर. ॲक्च्युली मी अंदाज धरलेला 7:22पर्यंत गाडी येईल आणि गाडी आलेली आहे 7:22पर्यंत. चला मस्तपैकी आता एन्जॉय करा. 2 दिवस गावी आहे मी. 2 दिवस आपल्याला एन्जॉय करायचं आहे. बघूया एन्जॉय करायला काय भेटतं आहे. जर काय करायला भेटलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.